वसई विरार परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे गुटखा, पान मसाला आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा आहे। आगाशी परिसरात काही दिवसांपूर्वी खराब झालेले बटर आणि बुरशी लागलेले नूडल्स रस्त्यावर फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच आता विमल पान मसाल्याच्या शेकडो जळालेल्या पाकिटांचा ढीग आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। आगाशी येथील पुरापाडा परिसरातील एका निर्जन ठिकाणी जळालेल्या अवस्थेतील पान मसाल्यांच्या पाकिटांचा मोठा साठा आढळून आला। या घटनेमुळे संबंधित साठा जळून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे अनेक विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे। याच पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे। गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्यानं आरोग्य तज्ज्ञ सातत्याने जनजागृती करत आहेत। स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी, तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, विक्री आणि विल्हेवाट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे आगाशी येथील बालाजी कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत यापूर्वी अंमली पदार्थांच्या सेवनासंदर्भातील तक्रारी आणि बातम्या समोर आल्या होत्या। आता याच परिसरात जळालेल्या पान मसाल्यांच्या पाकिटांचा साठा आढळून आल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित विभागांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून या प्रकारामागील सत्य शोधावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे।